धन्यवाद. प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहेत. प्रभूंचा प्रभू, राजांचा राजा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावामध्ये पुन्हा आपण बायबल अध्ययनासाठी एकत्रित येत आहोत. धन्यवाद. तर प्रभू स्तुती असो, परमेश्वराला धन्यवाद देतो. आपण मागील भागामध्ये पाहिलेलं आहे की परमेश्वराने मनुष्याची निर्मिती कशाच्याद्वारे केलेली आहे. आणि पुन्हा आपण ते वचन मनन करूया, वाचूया की काही पाठीमागे आपण जे काही शिकलो ते आपल्याला लक्षात येईल. 2 अध्याय 5 आणि 6 आणि 7 तीन वचन आपण पुन्हा वाचणार आहोत. परमेश्वर देवाने आकाश व पृथ्वी ही केली, तेव्हा शेतातले कोणतेही बीज पृथ्वीवर नव्हते आणि शेतातली कोणती वनस्पती अद्याप उगवली नव्हती, कारण परमेश्वर देवाने अजून पृथ्वीवर पाऊस पडला नव्हता आणि जमिनीची मशागत करण्यास कोणी मनुष्य नव्हता. मात्र पृथ्वीवरून धुके वर जात असे व त्याने जमिनीच्या सर्व पृष्ठभागावर सिंचन होत असे. मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडविला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुकला, तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. आपण पाहिलं या ठिकाणी की परमेश्वराने मानवाची निर्मिती कशाच्या द्वारे केलेली आहे. मानवाने का देवावर विश्वास ठेवा, मानवाने का देवाची उपासना करावी, मानवाचं ह्या पृथ्वीवर काय कर्तव्य आहे, ह्या सर्व प्रश्नांचं उत्तर या ठिकाणी आपल्याला सापडतं. आणि म्हणून की आपण पाहिलं, उदाहरण सांगितलं की परमेश्वराची मनुष्य हा जो आहे एक झेरॉक्स कॉपी आहे. जसा एक हातमोजा कंपनीवाला बनवतो हाताच्या मापाने आणि मग तो हातमोजा आपल्या हातामध्ये बरोबर बसतो. मग तसंच परमेश्वराचं प्रतिरूप मनुष्य आहे आणि त्याने आपल्या हाताने मातीचा पुतळा तयार केला. आणि मग 7व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुकला, तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. आज आपण जिवंत आहोत कारण परमेश्वराचा श्वास तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये आहे. माझ्या प्रिय, हा माझ्या प्रिय. आणि म्हणून मनुष्य, प्राणी, पक्षी ह्यांच्यामध्ये फार फरक आहे, पुष्कळ फरक आहे. मनुष्य बोलू शकतो, पशुपक्षी बोलू शकत नाही, कारण मनुष्यामध्ये देवाचा आत्मा आहे. आणि म्हणून मनुष्य देवाच्या हातातलं एक पात्र आहे. परमेश्वर कुंभार आहे. आपल्याला माहित आहे की कुंभार जो असतोय तो माती घेतो, माती मळतो, जसं त्याला पाहिजे तसं तो आपलं पात्र बनवतो. आणि मनुष्य एक देवाच्या हातातलं एक पात्र आहे. आणि देवाने मनुष्य यासाठी आपल्या प्रतिरूपाचा बनवला की त्याचे स्वभाव, त्याचे गुण मानवामध्ये असावे. तुमच्यामध्ये देवाचा स्वभाव आहे, देवाचा गुण आहे, तुम्ही देवासारखे आहात, परंतु देव नाही, ते लक्षात घ्या. कारण तुमच्यामध्ये जो जीवनाचा श्वास आहे. आणि म्हणून मनुष्य जीवधारी प्राणी झाला. यासाठी मनुष्याला जीवधारी प्राणी बनवलं की त्याच्या ज्या योजना आहेत त्याच्या योजना मानवाच्या द्वारे ह्या पृथ्वीवरती पूर्ण व्हाव्या. देवाच्या योजना आहे आणि त्या पूर्ण व्हाव्या हीच देवाची इच्छा आहे. आणि म्हणून देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्याला निर्माण केलं. तर प्रभूची स्तुती असो. मी एक पुस्तक वाचत होतो, वॉचमन लीचं, आणि त्या पुस्तकामधून
मला काही गोष्टी सापडल्या आणि फार सुंदर त्या लेखकाने आपल्या लेखणीच्या द्वारे मानवाच्या जीवनाचं त्याने चित्र रेखाटलं आहे. आणि म्हणून हे जे पात्र आहे, हे जे शरीर आहे, जो मनुष्य आहे, याचे 3 भाग आहेत. म्हणजे हे पात्राला, या भांड्याला 3 भाग आहेत. हा माझ्या प्रिया, पहिला तर ते मातीचं भांड आहे. कुंभार जसा माती घेतो, आपण इर्म्याच्या पुस्तकामध्ये 18व्या अध्यायामध्ये पाहिलं की इर्म्याला सांगितलं देवाने, जा कुंभाराकडे. कुंभार काय करतो बघ, कशी तो माती घेतो, कशी तुडवतो, है ना. आणि त्या मातीचं त्या मातीला कसं तो रूप देतो. शायद आपण इर्म्याच्या पुस्तकामध्ये 18व्या अध्यायामध्ये परमेश्वराने म्हटलं इर्म्याला, उठ कुंभाराच्या घरी जा, तेथे मी तुला आपली वचने ऐकवीन. मी कुंभाराच्या घरी गेलो तेव्हा चाकावर काम करीत होता कुंभार मातीचं पात्र करीत होता. ते त्याच्या हाती असतात, बिघडून गेले. मग त्याने पाहिले तसे त्याने दुसरे पात्र बनवले. म्हणजे जसं कुंभार एक पात्र बनवतो, तशा प्रकारे देवाने तुम्हाला आणि मला पात्र बनवलेलं आहे. त्या मातीचं पात्र बनवलेलं आहे. देव हा आमचा कुंभार आहे, आम्ही त्याच्या हातातली माती आहे. जसं तो पाहिजे तसं तो तुम्हाला घडवतोय, त्याच्या इच्छेनुसार. कारण त्याच्या इच्छा आणि त्याच्या योजना आणि त्याचे संकल्प त्याला ह्या पृथ्वीवर पूर्ण करायचे आहेत. आणि तो फक्त मानवाच्या द्वारेच करू शकतो. आणि म्हणून देवाने मानवाच्या त्या मातीच्या पुतळ्यामध्ये त्याने जीवनाचा श्वास फुकला आणि मनुष्य जीवधारी प्राणी झाला. आणि म्हणून प्राणी आणि मनुष्य प्राणी आणि पक्षी पशु यांच्यामध्ये फार फरक आहे. फरक आहे माझ्या प्रिय, लक्षात घ्या. मनुष्य प्राण्यामध्ये 3 भाग आहेत: जीव, शरीर आणि आत्मा. जीव, शरीर आणि आत्मा. हे शरीर जे आहे हे आपल्याला दिसतं. जीव, त्याची जाणीव होते. आत्मा आहे. 3 भाग. पहिला भाग, जो वरचा जो भाग आहे तो शरीर आहे. त्याच्या आतला भाग जो आहे हा जीव आहे. आणि त्याच्या आतला जो भाग आहे तो आत्मा आहे. जीव, शरीर आणि आत्मा याच्याद्वारे मनुष्याची निर्मिती झालेली आहे. आणि जर आपण या 3 भागांचा जर अभ्यास केला, आत्मा, जीव, शरीर, याच्यामध्ये फरक आहे. त्याची कार्य वेगवेगळी आहेत. जर आपण या 3 भागाचा अभ्यास केला तर आपल्याला समजू शकतं की देवाने कसं विशेष प्रकारे मानवाची निर्मिती केलेली आहे. आता एक वचन वाचूया, थेसलोनिकराचं पुस्तक. आणि आपण रोमकारच्या पुस्तकामध्ये येऊया. आणि नवीन करारामध्ये आणि रोमकारचं पुस्तक त्याच्यामधला 9वा अध्याय आणि 21 वचनापासून जरा आपण वचनाचं जरा मनन करूया. रोमकरास पत्र 9वा अध्याय आणि त्याच्यामध्ये 21 पासून आपण थोडंसं पाहूया. 21, 22, 23 आणि 24 पहा, मी वाचतो. हे मानवा, देवाला उलटून बोलणारा तू कोण? घडलेली वस्तू आपल्या घडविणाऱ्याला तू मला असे का केले असे म्हणेल काय? किंवा एकाच गोळ्याचे एक पात्र उत्तम कामासाठी व एक हलक्या कामासाठी करावे असा कुंभाराला मातीवर अधिकार नाही काय? आपला क्रोध दर्शवावा व आपले सामर्थ्य व्यक्त करावे असे देवाच्या मनात असताना नाशासाठी सिद्ध केलेल्या क्रोधाच्या पात्रांना मोठ्या सहनशीलतेने त्याने जर वागवून घेतले आणि ज्या आपल्याला केवळ यहुद्यातून नव्हे तर परराष्ट्रातूनही पाचारण झाले,
त्या आपल्याविषयी म्हणजे त्याने पूर्वी गौरवासाठी सिद्ध केलेल्या दयेच्या पात्राविषयी आपल्या गौरवाची विपुलता व्यक्त करावी असे त्याला वाटत असले तर काय? देवाने सिद्ध केलेला आहे की देवाने त्याच्या गौरवासाठी मनुष्याची निर्मिती केली. मग त्याची इच्छा काय चुकीची आहे का? नाही माझ्या प्रियानो. कारण तो जसं पाहिजे तसं तो आम्हाला वागवू शकतो, कारण आम्ही त्याच्या हातातले पात्र आहोत. कारण त्याने तुम्हाला आणि मला त्याच्या हाताने तुम्हाला घडवलेलं आहे, बनवलेलं आहे, तयार केलेलं आहे यासाठी की त्याच्या इच्छाने त्याच्या योजना तुम्ही पूर्ण कराव्या. आम्ही हे कधी समजून घेत नाही. आम्ही आमच्या इच्छा, आमच्या योजना, आम्ही दुसऱ्या कोणालाच गौरव देतो. माझ्या प्रियानो, आपण देवाला गौरव दिले पाहिजे. देवाची इच्छा आहे आणि म्हणून देवाने जसं पाहिजे तसं त्याने तुम्हाला बनवलेलं आहे. काही वेळा तुम्ही म्हणाल की काही लोक अपंग आहेत, मग ते कसे देवाचे गौरव करतील? माझ्या प्रियानो, मी सांगतो, देवाची जशी इच्छा तसं तो बनवतो. काही लोक अंध असतील, काही लोक अपंग असतील, काही असू दे. देवाची इच्छा आहे की त्याच्याद्वारे गौरव व्हावे. तुम्ही निक नावाच्या व्यक्तीचं उदाहरण ऐकलं असेल किंवा त्याला पाहिलेलं असेल. तो आहे, जगामध्ये आहे. तो आईच्या गर्भामध्येच असताना त्याच्या शरीरातील काही अवयवांची वाढच झाली नाही. त्याच्या हाताची वाढ झाली नाही, त्याच्या पायाची वाढ झाली नाही. तो अपंगच होता. मग तो काय करू शकत होता जीवनामध्ये? पण त्याला ते शरीर होतं देवाने बनवलेलं. त्याला जीव होता, त्याच्यामध्ये आत्मा होता. जरी तो अपंग होता तरी त्याच्यामध्ये जीव, शरीर, आत्मा तिन्ही गोष्टी होत्या. आणि मग तो जन्मताच व्यंगत्व त्याच्या जीवनामध्ये लाभलेला आहे. त्याला हात नाहीत, पाय नाहीत. कसं जीवन त्याने जगावं? कसं जीवन त्याने जगावं? माझ्या प्रियानो, मी सांगतो, देवाने जे काही बनवलं ना, आपण वाचलं या ठिकाणी, सर्व काही चांगलं बनवलं, वाईट नाहीये. जर त्या निकला देवाने जर हात दिले नाही, पाय दिले नाही, तो आयुष्यामध्ये काही करू शकत नाही का? पण त्याला बनवलं तो चांगलंच होतं. देवाच्या दृष्टीने तो चांगला आहे. देवाची योजना, देवाची इच्छा त्याच्या जीवनामध्ये आहे चांगली. पण ती त्याला कळायला पाहिजे, तुम्हाला कळायला पाहिजे. त्यालाही कळत नव्हती आणि म्हणून तो विचार करत होता की प्रभू, मला असं काय जन्माला घातलं? असं मी काय गुन्हा केला? मी कसं जीवन जगावं? माझं भविष्य कसं असणार? मी कोणाच्या जीवावर राहावं? त्याला पण वाटलं असेल आणि निश्चितच वाटणार. आपला प्रत्येकाला तसं वाटणार. पण त्या पाठीमागे देवाचा हेतू, देवाची योजना काहीतरी आहे. म्हणजे ती चांगलीच आहे. माझ्या प्रियानो, तुम्हाला त्याचा कधी व्हिडिओ मिळाला तर तुम्ही पहा. तो सर्व काही करतो, गाडी चालवतो, आपलं स्वतःच सर्व कार्य तो स्वतःच करतो. त्याला दुसऱ्याची गरज लागत नाही. गरज लागत नाही दुसऱ्याची. तो चांगला एक सेवक आहे. जगामध्ये प्रतिष्ठित आहे. त्याला हात नाहीत, देवाचे गौरव करतो. पाय नाही, तो देवाचे गौरव करत आहे. आज प्रियानो त्याचं लग्न झालंय, त्याला मुलं आहेत. का त्याला पाय न देऊन का देवाने चुकी केली? हात न देऊन चुकी केली? नाही. ही देवाची इच्छा, देवाची योजना होती. देव कसंही घडवेल त्याला, तुम्हाला कसंही बनवेल. तुम्ही तुमच्या शरीरामध्ये व्यंगत्व असू दे, परंतु देवाची योजना तुमच्यासाठी काहीतरी आहे. त्याचा तुम्ही उपयोग करा. देवाचे गौरव करा. कारण देवाने सर्व काही बनवलेलं आहे. हे ह्या पृथ्वीवर मानवाने देवाचे गौरव करावे आणि जे पृथ्वीवर आहे त्यावर त्यांनी सत्ता आणि अधिकार चालवा. बघा, तो अपंग आहे ना, त्याच्यामध्ये सुद्धा शरीर आहे, पण शरीरामध्ये व्यंग आहे. व्यंगत्व आहे, तुम्ही लक्षात घ्या. शरीरामध्ये व्यंग आहे. त्याला 2 हात आहेत, परंतु ते हात नसल्यासारखे आहेत. खुब्यातून हात नाही आहेत. पाय अपंग आहेत. मग त्याला जीवही आहे, आत्माही आहे त्याच्यामध्ये.
हे शरीर आहे माझ्या प्रियानो, कसंही असू दे, ते लुलं पांगळं कसंही असू, एक दिवशी ते मातीमध्ये जाणार. पण महत्वाची गोष्ट की त्याच्यामध्ये जो आहे, ह्या शरीरामध्ये जो आहे तो फार महत्वाचा आहे. तो शरीरामध्ये आहे तो जीव आणि आत्मा आहे. आणि म्हणून शरीर हे बाहेरून दिसतं, जीव आणि आत्मा हे दिसत नाही. आणि म्हणून माझ्या प्रियानो, ह्या जीव, शरीर आणि आत्मा याच्यामध्ये फरक आहे. आणि देवाचा आत्मा तुमच्यामध्ये आहे. आणि म्हणून थोडस आपण जीव, शरीर, आत्मा याबद्दल थोडस आपण पाहू. आता या ठिकाणी देवाने आपल्या जीवनाचा श्वास फुकला आणि मनुष्य जीवधारी प्राणी झाला. श्वास, श्वास म्हणजे हवा. काय? हवा. ग्रीकमध्ये त्याला न्यूमा म्हणतात. ग्रीकमध्ये त्याला न्यूमा म्हटलेला आहे. म्हणजेच आत्मा, म्हणजे श्वास. नाकपुड्यामध्ये जीवनाचा श्वास फुकला. दुसरे जीव, त्याला ग्रीकमध्ये स्क्युके, काय स्क्युके असं म्हणतात. आणि शरीर याला सोमा म्हणतात ग्रीकमध्ये. बघा, न्यूमा, स्क्युए आणि शोमा आणि सोमा. सोमा म्हणजे शरीर, स्क्युए म्हणजे जीव, न्यूमा म्हणजे आत्मा. आता हे तिघे कसे कार्य करतात? ह्या मनुष्याने तिघे कसे कार्य करतात? फार महत्वाचं आहे. आता हे जे शरीर आहे, शरीर हे भौतिक राज्यातील गोष्टीची संपर्क साधतं आणि ते स्वीकारतं. बघा, शरीर जे आहे हे भौतिक राज्यातील गोष्टीशी संपर्क साधतं आणि त्याला ते स्वीकारतं. जीव जे आहे हे मानसिक शक्ती आहे, मानसिक राज्यातील गोष्टीची संपर्क साधतं आणि त्याचा ते स्वीकारतं. त्याच्या एकदम आतील भाग हा आत्मा आहे. हा आत्मा हा देवाशी संपर्क साधण्यासाठी आणि देवाला स्वीकारण्यासाठी बनवण्यात आलेला आत्मा. तो देवाशी संपर्क साधतो आणि देवाला स्वीकारतो. आता मनुष्याची निर्मिती जी आहे ती फक्त पोट भरून खायचं आणि जे काही जगातलं ज्ञान आहे तेवढंच भरून घ्यायचं यासाठी नव्हती केली, तर त्याच्या आत्म्यामध्ये देवाला सामावून घेण्यासाठी केलेली होती. त्याच्या आत्म्यामध्ये देवाला सामावून घेण्यासाठी केलेली होती. बघा प्रियानो, आपण जास्तीत जास्त कुठं ओढले जातो माहितीये का? शरीरानेच ओढले जातोय. म्हणून शरीराला लोभ आहे, लालसा आहेत. काय? आणि जीव जो आहे त्याला जाणीव असते. शरीराला काय जाणीव नाही, जीव आहे म्हणून त्याला जाणीव आहे. आणि जीव जो आहे त्याला जी जाणीव असतो ते शरीराच्या द्वारे कार्य करतं. हे तुम्ही लक्षात घ्या. कशाच्या द्वारे? शरीराच्या द्वारे ते कार्य करतं. जीव जे आहे ते, काही शरीराला काही जाणीव नाही. तुम्ही बघा ना, जीव आणि आत्मा निघून गेल्याच्या नंतर शरीर कसं आहे, उचला आणि नेऊन गड्ड्यामध्ये टाका, काही उपयोग नाही. त्याला जाणीव नाही, काय नाही, चिमट्या घ्या, मारा, काही फरक होतो का? काही फरक होत नाही माझ्याकडे. आणि म्हणून मनुष्य जीव, शरीर आणि आत्मा ह्या तीन भागाने बनलेला आहे. आणि त्याच्यात महत्वाचा जो आहे तो आत्मा आहे. का? तो आत्मा जो आहे हा देवाशी संपर्क साधतो. आत्मा हा देवाशी संपर्क साधतो माझ्या प्रियानो. या ठिकाणी प्राणी, पशु, पक्षी
यांच्यामध्ये आत्मा नाहीये, जीव आणि शरीर आहे. त्यांना जाणीव होते सगळ्या गोष्टीची, पण ते संपर्क साधू शकत नाही, बोलू शकत नाहीत. आणि म्हणून जीव, शरीर आणि आत्मा हा मनुष्यामध्ये आहे. आणि म्हणून मनुष्य प्राणी हा विशेष प्राणी आहे. मनुष्य प्राणी हा विशेष प्राणी आहे. आपण थेसलोनिकराचं पुस्तक आणि त्याच्यातला एक वाचूया आपण, 5वा अध्याय आणि 23वा वचन. शांतीचा देव स्वतः तुम्हास परिपूर्णपणे पवित्र करो आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या आगमनाविषयी तुमचा आत्मा, बघा, तुमचा आत्मा, जीव व शरीर ही निर्दोष अशी पूर्णपणे राखली जावं. काय पाहिजे? निर्दोष आत्मा पण पाहिजे, जीव पण पाहिजे आणि शरीर पण पाहिजे. कार्य फार महत्वाचं आहे. या वचनाप्रमाणे आपण काय करतो? आत्मिक गोष्टीशी आम्ही संलग्न होतोय, पण शारीरिक गोष्टीतून आम्ही जगाशी संबंध साधतो. शरीराच्या लालसा तुम्हाला माहित आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. गलतीकाराचं पुस्तक त्याच्यामध्ये 5वा अध्याय आणि त्याच्यामध्ये फार सुंदर दिलेलं आहे. त्या मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला. आता बघा या ठिकाणी काय म्हटलेलं की आत्म्याच्या प्रेरणेने चाला, कारण आत्मा फार महत्वाचा. मनुष्यामध्ये आत्मा विशेष, मनुष्य का आहे, मानव विशेष का आहे, का त्याला बनवलं? कारण त्याच्यामध्ये देवाचा आत्मा आहे, मानवी आत्मा आहे. तो आत्मा देवाच्या आत्म्याशी संपर्क साधतो, मानवी आत्मा. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देव असणं पूर्ण करणारच नाही. आम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चाललं पाहिजे, कारण तुमच्यामध्ये आत्मा आहे, जीव आहे. तो आत्मा देवाशी संपर्क साधतो. माझ्या प्रियानो, आम्ही आपण आमचं शरीर जे आम्ही काय करत आहे, हे आम्ही जगाशी संपर्क साधत आहे. थेसलोनिकराच्या पुस्तक काय म्हटलंय? जीव, शरीर आणि आत्मा तिन्ही पूर्णपणे पवित्र राखले पाहिजे. जीव, शरीर आणि आत्मा पूर्णपणे राखले. तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चाला. आपण चालतो का? तुम्ही म्हणाल चालतो, आम्ही प्रार्थना करतो, बायबल वाचतो. किती वेळ? काही वेळ. बाकीच्या वेळामध्ये आम्ही आमच्या शरीरासाठी लागणाऱ्या गोष्टी, आमच्या जीवाला शांती मिळावी. कशी शांती मिळणार? आत्म्याच्या द्वारे. तुम्ही लक्षात घ्या, कारण आमचा देव शांतीचा देव आहे. जर आत्मा, तुमचा आत्मा, मानवी आत्मा देवाच्या आत्म्याशी संलग्न असेल तर तो जीव आणि शरीर यावर कंट्रोल किंवा ताबा मिळवू शकतो. आपला ताबा कोणावर आहे? कोणावर नाही ना. शरीरावर आपला ताबा आहे का? शरीर हे मागतंय, ते मागतंय, ते शरीरासाठी सगळ्या गोष्टी करतो. सर्व गोष्टी आम्ही शरीरासाठीच करतो. हा माझ्या प्रियानो, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही लक्षात घ्या, पशु आणि प्राणी याच्यामध्ये फार फरक आहे. देवाने तुम्हाला खास विशेष करून बनवलेला आहे आणि तुम्ही एक विशेष आहात. तुमच्यामध्ये जीव आहे, शरीर आहे आणि आत्मा आहे. आता प्राण्याला पण शरीर आहे, त्यांनाही जीव आहे, परंतु त्यांच्यामध्ये आत्मा नाहीये. आत्मा नाहीये माझ्या प्रियानो. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की मग परमेश्वर देवाने जीवनीतील मातीचा मनुष्य घडीला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुकला, तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. मनुष्य जीवधारी प्राणी झाला. आज मी जीवधारी आहे, कारण माझ्यामध्ये आत्मा आहे देवाचा. जर का ज्या दिवशी देवाची इच्छा झाली, देवाची योजना झाली की माझ्यामधून आत्मा काढून नेला, तर मी पुन्हा जसा पूर्वीसारखा पुतळा आदमाचा बनवलेला होता तशा प्रकारचाच मी होऊ शकतो. मी हलू शकत नाही, डुलू शकत नाही.
तुम्ही विशेष आहात. आणि हे देवाने फक्त त्याच्या आणि त्याच्या गौरवासाठीच बनवलेलं आहे. म्हणून आमच्या शरीराच्या द्वारे, जीवाच्या द्वारे आम्ही देवाची गौरव केले पाहिजे. कारण माझ्या प्रियानो, तुम्हाला मी सांगितलं, तो नीक आहे, शरीराने अपंग आहे, व्यंग असू दे ना. तुमच्या शरीरामध्ये कमजोरी असेल असू दे, तो शरीराने व्यंग असू दे. नीक दोन्ही हाताने व्यंग आहे, त्याला हात नाही येत, खुब्यापासून हात नाही येत, पाय नाही येत त्याला, तो कसं करत असेल सर्व. पहिल्या सुद्धा तो तसाच विचार करत होता, का देवाने मला हे असं बनवलेलं आहे. पण आता तो जगाला सांगत फिरतो की देवाने जे मला बनवलंय देवाच्या गौरवासाठी आहे. माझ्या शरीरामध्ये किती व्यंगत्व असू दे, मला त्याचा काही फरक पडणार नाही. तुमच्या शरीरामध्ये किती त्रास, किती व्यंगत्व असू दे, काही फरक पडणार नाही, काही फरक पडणार नाही. कारण ते तुमचा आत्मा जर सुदृढ असेल, शरीर अशक्त होते, आत्मा मजबूत पाहिजे. पण तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही फार विशेष आहे. तुम्ही तुमच्या शरीराकडे बघू नका. तुमचं शरीर कसं आहे, काळ आहे, गोर आहे, व्यंग आहे, लहान आहे, मोठा आहे, जाडा आहे, पातळ आहे, अंध आहे, कसंही असू दे, पण तुमच्यामध्ये जो आहे तो महत्वाचा, की तो देवाचा आत्मा तुमच्यामध्ये आहे. त्याचमुळे त्या शरीराला तुमच्यामध्ये आत्मा आहे म्हणून त्या शरीराची कदर केली जाते, नाही तर त्या शरीराचा काय उपयोग नाहीये. जर त्या निकच्या शरीरामध्ये आत्मा नसता तर त्या शरीर काय उपयोगाचं होतं का? काय उपयोगाचं नव्हतं. आणि तो आत्मा आता देवाच्या आत्म्याशी संलग्न झालेला आहे. हात नसले, पाय नसले, तरी सुद्धा तो जगामध्ये देवाचे गौरव करत आहे, देवाला धन्यवाद देत आहे. तुम्ही देत आहात का देवाला धन्यवाद? तुमच्यामध्ये शरीरामध्ये व्यंगत्व आहे, तुम्ही काय म्हणत आहे, प्रभू माझ्या जीवनाने असं का दिलं? देवाची काहीतरी इच्छा आणि देवाची काहीतरी योजना आहे. त्यासाठी तुम्ही समजून घ्या माझ्या प्रियानो. कारण देवाने तुम्हाला कसंही असू दे, परंतु देवाने तुम्हाला ह्या पृथ्वीवर त्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी ठेवलेलं आहे. मग तुम्हाला व्यंगत्व असेल तुमच्या जीवनामध्ये, तुम्हाला चिंता करायची गरज नाही. तुमचा आत्मा जो आहे हा देवाच्या आत्म्याशी संलग्न झाला पाहिजे. आणि म्हणून जर देवाच्या आत्म्याशी तुम्ही जर संलग्न होत आहात, तर मी सांगतो, कोणती व्याधी येऊ दे तुमच्या जीवनामध्ये, ती तुम्हाला कधी स्पर्श करणार नाही. हात निघून जाऊ दे, काही तुम्हाला फरक पडणार नाही माझ्या प्रियानो. कारण आत्मा हा महत्वाचा आहे. का तो दिसत नाही, तो आत्मा आहे, तो आत्मिक आहे, तो देवाच्या आत्म्याबरोबर सहभागिता करतो. आणि म्हणून माझ्या प्रियानो, तुम्ही खास विशेष आहात. आता देवाने मनुष्यामध्ये जीवनाचा श्वास फुकला म्हणून सर्व काही चांगलं होतं, काही वाईट नव्हतं, सर्व चांगलं होतं. तुमचं शरीरही त्यावेळेला चांगलेलं होतं. परंतु ह्या सैतानाने मध्ये आला आणि त्याने मनुष्याला पतनासाठी त्यांनी तयार केलं. आणि म्हणून माझ्या प्रियानो, मी सांगतो की विशेष करून तुम्ही देवाच्या अगदी जवळ जाण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आपण जे पाहत आहे, देवाने सर्व काही शरीर बनवलं, जीवदारी मनुष्य बनवला, पण त्याच्यामध्ये त्याने अजिबात कोणतीही वाईट भ्रष्टाचाराची शरीर आहे, पण ते शरीर ते पवित्र निर्दोष होतं. आणि म्हणून त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की तुमची शरीरे, जीव आत्मा ही निर्दोष राखली जावी पूर्णपणे. तुम्ही तुमच्या शरीराला निर्दोष ठेवा. कसं ठेवू शकतो? आत्म्याच्या द्वारे. शरीर जे आमचं आहे ते आमच्या जीवावर आणि आत्म्यावर कंट्रोल करत आहे. पण नाही माझ्या प्रियानो, तुमचं आत्मा जो आहे याने शरीरावरती नियंत्रण केलं पाहिजे. आम्ही शरीराच्या अधीन जातोय, जे मातीमध्ये जाणार आहे. शरीर काही करू शकत नाही, ते जीव त्याला करायला लावते आणि शरीर काम करते. हे तुम्ही लक्षात घ्या. आणि म्हणून माझ्या प्रियानो, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही खास आहात, देवाच्या दृष्टीने विशेष आहात. कारण तुमच्यामध्ये देवाचा आत्मा आहे, तुम्ही जीवधारी आहात. इथपर्यंत काही वाईट नाही आहे. प्रभू करो, तुम्ही समजून घ्या. पुढच्या भागामध्ये आपण पुढे जाणार आहे, पण इथं काही भ्रष्टाचार नाही, काही पाप नाहीये अजूनपर्यंत. या ठिकाणी अजून पापाचा प्रवेश नाहीये. मनुष्य जीवधारी प्राणी झाला, अजून काही पापाचा यामध्ये प्रवेश नाहीये. तर प्रभूची स्तुती असो. परमेश्वराने त्या मनुष्याला जीवधारी प्राणी बनवलं, तो जीवधारी मनुष्य तयार झालेला आहे. परंतु आता अजून पुढे अजून पुष्कळ बाकी आहे. कारण त्याच्यासाठी जागा पाहिजे, त्याला घर पाहिजे. तो एकटा आहे, तर त्याच्याबरोबर अजून कोणत्याला सहचारणी पाहिजे.
आता त्याने कसं कसं काम करावं, काय करावं हे सुद्धा देवाने त्याला सांगितलेलं होतं आणि तशा प्रकारे तो करत होता. तुम्ही आणि मी करतो का? आज्ञाचं पालन करतो का? माझ्या प्रियानो, पुढच्या भागामध्ये तुम्ही निश्चित आहे का? आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पुन्हा भेटूया आपण पुढच्या भागामध्ये.